वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ असा काही प्रोडक्ट रिव्ह्यू वगैरे नसणार आहे, हा व्लॉग टाईप असणार आहे. बिकॉज मी जाते खूप वर्षांनंतर बँड्रा. तर जर जमलं तर बँड्रा लिंकिंग म्हणजे बँड्रा हिल रोड, लिंकिंग आणि कुलाबा तिन्ही कव्हर करू. बट पहिले तर मला हिल रोड आवडतं, सो आम्ही हिल रोडला जाऊ. तर बघूया मी तिकडनं काय काय शॉपिंग करते. खूप डेज नंतर मी स्ट्रीट शॉपिंग करते, तर आय एम व्हेरी एक्साइटेड. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. अँड वेलकम बॅक. तर सगळी शॉपिंग झालेली आहे. काल रात्री लेट झाला म्हणून मी विचार केला की आज तुम्हाला दाखवते. तर एवढं मी सगळं घेतलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट 6000 क्रॉस केलेलं आहे. बट भरपूर काय काय आलं आणि मी असंच काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलेलं नाही आहे. जे खूप मी घालेन असंच घेतलेलं आहे. आणि इयरिंग्स वगैरे पण घेतलेत मी, जे 50 रुपीजपासून स्टार्ट होतात. सो स्टे ट्यून्ड. आपण सगळे मी एक एक करून तुम्हाला दाखवते आणि दाखवता दाखवता साईडला मी वेअर करून पण दिसेन की हे कसं दिसतंय माझ्यावरती. सो लेट्स बिगिन. आहे आताच मी बोलली की मी असं काहीतरी घेतलंय जे मी घालणार आहे. बट मला हे खूप टाइमपासून हवं होतं. क्रॉशे असं ब्रालेट टाईप, जे माझ्या अनप्लॅन्ड गोवा ट्रिपसाठी आहे. सो हे ना युजली मला कुलाबा वगैरेला ना 500 450 बोलायचे. बट आज मला लिंकिंग रोडला हे 300ला मिळालं. त्याला खाली असे बीड्स आहे. नेक्स्ट इज हे स्कर्ट. हा ब्लॅक स्कर्ट जो कधी बोलतात आउट ऑफ फॅशन जात नाही. सो ह्याचा घेर मला खूप आवडला. 8-9 मीटर्सचा ह्याचा घेर आहे आणि एकदम प्रॉपर असं डल ब्लॅक पण नाही, एकदम डार्क ब्लॅक कलर आहे. त्याच्यासोबतच सेम मी व्हाईट स्कर्ट घेतला. ह्याला घेणं थोडं रिस्की होतं बिकॉज व्हाईट माझ्याकडनं लगेच खराब होतं. बट स्टील सेम ह्याला पण खूप घेर होता. तिकडे अजून पण ब्लॅक अँड व्हाईट स्कर्ट्स होते, पण त्याला ना घेर एवढा नव्हता. हा हाफ असा फोल्ड केला तरी एवढा घेर आहे. हे एकदम वर्थ बाईंग होतं. नेक्स्ट इज लिनेन पॅन्ट्स. तर लिनेन पॅन्ट्स मला ना खूप आवडतात. असं कुठे ट्रॅव्हल करायचं असेल किंवा कधी कुर्त्याच्या खाली किंवा कधी क्रॉप टॉप घालायचं असेल, त्याच्या खाली जीन्स घालायचा कंटाळा आला असेल तर मला लिनेन पॅन्ट्स आवडतात. माझ्याकडे आहे ऑलरेडी एक H&Mची, बट ती ना थोडी अँकल लेंथ आणि आता ती खूपच अँकल होते प्लस टाईट होते. सो मी ही घेतली. त्यांचं वाटलं पण तो कमीच नव्हता करत. आजकाल ना बँड्राचे पण प्राइसेस खूप वाढले. सो ही लिनेन पॅन्ट आहे. इथे दोन्ही साईडला असे पॉकेट्स आहेत. लॉंग आहे, स्ट्रेट लेग. त्याच्यासोबत लिंकिंग रोडमध्ये असे त्या गल्लीमध्ये आत गेलो की ना आतमध्ये असं 150-150चे असे टॉप्स ठेवलेले असतात. सो तिथे मला हा दिसला. हा त्या लिनन पॅन्ट सोबत खूप छान वाटेल. प्लस हे ट्राउझर्स वगैरे बरोबर पण छान वाटेल. मग हा 150चा प्लस चांगली क्वालिटी होती एकदम. सी हा असा आहे. क्रॉप टॉप टाईप आहे पण एकदम पण क्रॉप नाहीये. सो हा मला 150ला मिळाला तिथे. आज मी थोडा मेकअप केला असे, थोडे ग्लिटर लावलं. मला मन करत होतं बिकॉज शॉपिंग करून मी हॅपी झाली आहे. त्यानंतर येतं हे स्वेटर, ज्याच्यामध्ये मी खूप भांडली आहे दुकानदारसोबत. बिकॉज आधी मी गेली ना मी त्याला प्राइस विचारली, तो मला बोलला की 500. बट त्याच्यानंतर जेव्हा तिथे खूप साऱ्या मुली आल्या आणि बार्गेन करायला लागला ना तर तो 550 बोला. अँड आय वॉज लाईक की मी 550ला घेतलं पण असेल. बट तो खोटं खूप बोलत होता की नाही मॅडम मैंने 500 ही बोला, जबकि मी क्लिअरली ऐकलं की तो मला 500 बोलला. बट मग तेव्हा मी हे टाकून निघून गेली. आणि मग नंतर मी अशीच बोलत होती की अरे यार मला पाहिजे होतं, खूप मस्त होतं ते. थोडंसं असं पिंटरेस्टी वाईब होतं. आणि झुडिओमध्ये वगैरे पण गेलं ना तर हा झुडिओचा आहे. तर हे झुडिओमध्ये ना असं 699 799 अशाला मिळतं. तर मग 500 एकदम सॉफ्ट असं एकदम सॉफ्ट आहे. तर मग आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये खाताना माझा हस्बंड जाऊन घेऊन आला आणि तेव्हा त्यांनी 500 सांगितलं. त्यांनी त्याला बघितलं नव्हतं, त्याला तो 500 बोलला. तर मग तो पटकन घेऊन आला. वेंडर नाही, सेज ब्लू कलर आहे. आणि ह्याला मी असं जॅकेट पण घालू शकते आणि असं खूप क्यूट वाटलं मला हा. आय डोंट नो मी हे का घेतलं, पण मला हा बघून खूप असं पिंटरेस्ट वाईब आली. सो हा तो स्वेटर आहे. ओके, सो नेक्स्ट इज माय मोस्ट फेवरेट. तर आता सगळे असे वेस्टर्न क्लोथ्स आणि हे सगळं झालेलं आहे. बट बिफोर दॅट मी अजून एक घेतलंय स्कर्ट 200 रुपीजला. ते पण असं रॅकमध्ये टाकलेलं. सो हा स्कर्ट आहे पिंक. हा स्कर्ट आहे जो मी 200ला घेतलाय. ओके आहे. मी हा घरी वगैरे घालायला किंवा असं खाली कधी शॉपिंग वगैरेला जायचं असेल त्यासाठी घेतलं. कॉटनवाला आहे, एकदम असं सॉफ्ट. मी दाखवेन नंतर असं जवळून. आता मी घातलं आणि हे खूपच सो सी असं आहे.
क्यूट वाटला मला, कलर पण आवडला. सो 200ला मला हा मिळाला. आणि आजकाल तिथे बार्गेन ना खूप कमी करतात, या फिर मला बार्गेन करता येत नाही, माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच बार्गेन करता येत नाही. सो नेक्स्ट आहे हे, म्हणजे मी बँड्राला गेली आणि एक पण चिकन करी कुर्ता घेतला नाही असं होणारच नाही. आणि मला खूप टाईमपासून असं स्लीवलेसवाला हवा होता. मी खूप इंस्टाग्रामवरती बघत होती की असं स्लीवलेस चिकन करी, पण ते ना सगळे 3000, 3500, 2000च्या वरतीच होते. तर मी त्याला विचारलं, हे कलर बघा, हा कलर खूप आवडला मला, कॅमेरामध्ये दिसत नाही मला. हा कलरसाठी मी घेतला. लॉंग आहे आणि वरती असं लाईट लाईट आहे आणि मस्त एकदम असं कॉटन आहे. मला कलर खूप आवडला. सो हा, आणि ह्याच्यासोबत आहे प्लाझो. तर तो मला बोलला की ह्याची कॉस्टिंग आहे 1900. आणि आय वॉज लाईक की 1900, उगाच मला मूर्ख नको बनवू. तर मी त्याला, आणि एक तर मला एवढी बार्गेनिंग येत नाही. जर माझ्यासोबत कोणी बार्गेन करणारा असता तर तो बोलला असता की 900 में दे दो. तर मी त्याला बोलली की 1000 में दे दो. तर तो 1000 तर म्हणला नाही, बट त्यांनी 1100ला मला दिलं. सो 1900वरनं 1100ला आलं. तर ह्याच्या प्लाझोच्या खाली पण ना असं एम्ब्रॉयडरी आहे. सो आय वॉज लाईक की ठीक आहे. ऑनलाईन तसं पण घेतलं असतं तर ह्याला मी 2500 दिलं असतं, बट मी एवढं महाग घेत नव्हती. मग त्या मनाने 1000ला आय थिंक इट्स अ ग्रेट डील. आणि मटेरियल आणि हे सगळं पण खूप छान आहे, कुठे असं काही डॅमेज नाही, एकदम प्रॉपर डिझाईन. इथे पण ना जे चिकनकारी वर्क आहे तिथे पण काही धागा बिगा निघालेला नाही. सो ओव्हरऑल मला हा कुर्ता सेट खूप आवडला. नेक्स्ट आहे दुसरा चिकन करी. तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी मला स्कॅम केलं. तर तो आधी मला बोलला, प्लाझो सेट होता, प्लाझो, दुपट्टा अँड हे कुर्ता. तो बोला 1900 अगेन, बट तो कमी करायला मागत नव्हता. आणि हा कलर मला खूप हवा होता, असा रेड कलर. हा फोटोमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये खूप ब्राईट रेड वाटतं, बट हा असा एकदम डार्क रेड आहे. सो तो 1900 बोलला. मी बोलले की कम करो कम करो, कम करायला रेडी नाही. आणि त्याची ना प्लाझो मी बघितली, एकदम ना अशी सिंथेटिक मटेरियल होतं, असं एकदम कडक कडक वाटत होतं. सो आय वॉज लाईक की नको. मग मी त्याला बोलली की आप प्लाझो मत दो, मुझे सिर्फ दुपट्टा और ये दो. तो बोला ये क्या है मैडम, मिलेगा तो सब मिलेगा. तो बोले की ठीक है, फिर अगर 900 में दे रहे हो तो मैं लूँगी, नहीं तो नहीं लूँगी. तर मग त्यांनी मला 900लाच दिलं. मी 900लाच घेतलं. आणि ते घेतलं तेव्हा थोडंसं सकाळ, अशी दुपार होती. हे घेतलं तेव्हा ऑलमोस्ट रात्र झालेली, 8 वाजलेले. सो त्यांनी कमी केलं, पण त्या शाण्याने मला प्लाझो नाही दिला. बट ओके, मी तो घातला पण नसता, एकदम विचित्र होता. सो ही ओढणी आहे. या ओढणीला पण ना असे मध्ये मध्ये एम्ब्रॉयडरी आहे. आणि ही ओढणी ना मला का आवडते माहिती, ही स्कार्फ सारखी आहे, लाईक छोटी अशी, मोठी ओढणी नाही आहे. आणि मध्ये मध्ये असं एम्ब्रॉयडरी आहे. सो हे मला आवडलं. हे ॲज मी स्कार्फ पण काहीतरी यूज करू शकते. हा कुर्ती मला खूप आवडला, रेड. थोडासा असं ह्याच्यावरती असं मस्त झुमके घातले, ब्लॅक टिकली, तर खूप छान लुक येईल, म्हणून मग मी हा घेतला. आता वळूया ॲक्सेसरीजवरती. सो मला एका युजरने म्हणजे कमेंट केलेली, परवाच कमेंट केलेली की दीदी तू फॉर्मल्सवरती असं स्ट्राईप शर्ट घाल, ट्राउझर घाल ब्लॅक, आणि त्यावरती ब्राऊन बेल्ट घाल. आणि मला खूप टाईमपासून ब्राऊन बेल्ट घ्यायचा होता, बट मला कुठेच सापडत नव्हता प्रॉपर जसा मला हवा आहे, मिनिमल. तर मी हा बेल्ट घेतला. ह्याचं हुक असं आहे, एकदम प्रॉपर असं गोल्ड अशी लाइनिंग आहे. हा 200ला मला मिळाला. हा असा एकदम डार्क ब्राऊन पण नाही आणि लाईट ब्राऊन पण नाही आहे, मला मधल्यामध्ये कलर हवा होता. सो हा बेल्ट मला मिळाला, जो मी ट्राउझर्सवरती वगैरे घालू शकते. आजकाल ब्राऊन बेल्ट घालायचा खूप ट्रेंड चालू आहे. हे सगळे आता जे मी इयरिंग्स दाखवणार आहे ते सगळे 50 रुपीजला आहेत. सो फर्स्ट हे रोजवाले आहेत, रोज आणि पर्ल, जे मला भरपूर आवडले आणि एकदम एलिगंट वाटतंय. नेक्स्ट आहे हे पण एकदम असं स्टेटमेंट लुक आहे, छान वाटेल. हे पण 50 रुपीजला आहेत आणि ह्याच्यावरती अशी मार्बल डिझाईन आहे. हे मला आय एम नॉट शुअर मी कसं पेअर करेन काय, बट 50 रुपीजला होते. सो मला मम्मी पण बोलली की घेऊन टाक, म्हणजे ट्राय करू शकतो आपण. अँड लास्ट इज दिस इयरिंग्स, चेरीवाले, जे मी विंटर्ससाठी घेतलेत. आणि मी खूप पिंटरेस्टवरती हे असे इयरिंग्स बघितले. दिस इज नॉट माय स्टाईल, बट मी विचार केला की चल घेऊया, आता आपण व्हिडिओज वगैरे बनवतो, कधीतरी घालता येईल. आणि हे पण मला 50 रुपीजला मिळाले. हे आहे. ओके, सो एवढंच होतं. मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या सगळ्या हॉलमधनं काय आवडलं.